Hello everyone. So in this lecture video we have started with our new topic, that is general anesthesia. Okay, so everyone will be familiar with this anesthesia word. Okay, so this anesthesia is particularly related to the major surgery as well as minor surgery. Okay, during this body get temporarily paralyzed condition. Okay, you didn't get any sensation, any touch, any pains while this surgery, and for this purpose this anesthesia are purposefully given. Okay, so anesthesia म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत ऐकलेली असेल, एखादी सर्जरी असेल, मग ती मायनर असो किंवा एखादी मेजर सर्जरी असो. ओके, सो त्याच्यामध्ये हा अॅनास्थेशिया हा दिला जातो. त्याला मराठीत आपण म्हणतो भूल देणं. ओके, भूल देणं, त्याचे ॲनास्थेटिक सर्जनसुद्धा असतात. ओके, जे ज्यांना आपण मराठीत म्हणतो भूलतज्ञ. ओके, सो असे जे सर्जन्स असतात तेही ॲनास्थेशिया प्रोसेस फॉलो करतात. का ॲनास्थेशिया दिला जातो, तर एखादी मेजर सर्जरी असेल, समजा अपेंडिक्स ऑपरेशन आहे किंवा एक्टोस्टॉमी करायची आहे, गर्भाशयाचं ऑपरेशन आहे किंवा काहीही असेल, इंटेस्टाईनमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याचं ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. सो अशा कंडिशनला काय केलं जातं, हे मेजर ऑपरेशन आहे. ओके, कम्प्लिटली तुमचं स्टमक ओपन करायचं आहे. सो त्यावेळी तुम्हाला पेनिंगसुद्धा होणार. सो हे पेनिंग रिड्यूस करण्यासाठी आपण काय देतो, ॲनास्थेशिया दिला जातो. ओके, so this anesthesia is given to reduce your pains as well as your excitement. Okay, so this anesthesia is easily penetrated into our central nervous system or into the brain by crossing the blood brain barrier, because these anesthetic agents are highly lipophilic in nature. त्यांचं नेचर कसं आहे, हायली लिपोफिलिक आहे. त्याच्यामुळे ते काय करतात, इझिली पेनिट्रेट करतात आपल्या ब्रेनमध्ये किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. ओके, आणि ही जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आपली CNS, ती कशी आहे, तिला हाय ब्लड सप्लाय असतो. सगळ्यात जास्त बॉडीमधला ब्लड सप्लाय हा कुठे असतो, तर आपल्या CNSला असतो. म्हणजे ब्रेनला सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय असतो. पण जे ब्रेनमध्ये एजंट किंवा ड्रग जे पेनिट्रेट करतात किंवा कुठला सबस्टन्स पेनिट्रेट होतो ब्रेनमध्ये बाय क्रॉसिंग ब्लड ब्रेन बॅरियर, हे जो क्रॉसिंग करून जो पेनिट्रेट होतो तो अगदी कमी अमाऊंटमध्ये पेनिट्रेट होतो. ओके, म्हणजे जसं की कम्पेअर करा, आपण जर पॅरासिटामॉल घेतली तर पॅरासिटामॉल आपल्या बॉडीमध्ये जेवढं 500 mg घेतो आहे त्यातलं ऑलमोस्ट 300 mg बॉडीमध्ये काय होते, ॲब्सॉर्ब होते ब्लडमध्ये. पण समजा एखादा ड्रग असेल, ओके, आता जनरल ॲनेस्थेशिया आहे, समजा आपण जनरल ॲनेस्थेशिया कन्सिडर करूया एखादं जनरल ॲनेस्थेशियाचं एक्झाम्पल, हॅलोइथेन. ओके, हा हॅलोइथेन जर घेतला तर तो ब्लडमध्ये पेनिट्रेट होताना किती होतो, समजा तुम्ही जर 500 mg तो हॅलोइथेन घेतला असेल तर त्यातला फक्त मॅक्स टू मॅक्स 100 mg काय होतं, ब्लडमध्ये पेनिट्रेट होतो. म्हणजे ब्लडमध्ये जरी एखादा ड्रग पेनिट्रेट होत असला तरी तो कम्प्लिटली पेनिट्रेट होत नाही, जास्त अमाऊंटमध्ये पेनिट्रेट होत नाही. ओके, कारण तो ब्रेन कसा आहे, डेलिगेट ऑर्गन आहे आपला. ओके, त्याच्यामुळे जास्त अमाऊंटमध्ये तो कधी पेनिट्रेट होत नाही. अगदी कमी अमाऊंटमध्ये एखादा ड्रग काय होतो, ब्रेनमध्ये पेनिट्रेट केला जातो. Okay, so this is the general anesthesia. Okay, so what are the general anesthetics? Okay, so this basically I told you this anesthesia have two types. One is the general anesthetic and another one is the local anesthetic. General anesthetic means what, the anesthetic which cause anesthesia to complete body, पूर्ण बॉडीवर जे anesthesia करतात, भूल देतात, त्याला काय म्हणतात, जनरल anesthesia म्हणतात. ओके, म्हणजे काय, एखादं मेजर ऑपरेशन असेल म्हणा, जसं आता तुम्हाला सांगितलं अपेंडिक्स आहे किंवा बाकी कसली मेजर ऑपरेशन असतील, एखादी गाठ वगैरे ट्यूमर वगैरे काढायचं असेल तर त्यावेळी जो मेजर ऑपरेशनला दिला जाणार तो आपला जनरल ॲनेस्थेशिया. लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादा दात काढायचा असेल, दाढ दुखते, ती दाढ रिमूव्ह करायची असेल, किडली असेल तर, कीड लागली असेल तर काढायची असेल, तर त्यावेळी काय केलं जातं, पूर्ण बॉडी तुमची ॲनेस्थेटिक केली जाते का, नाही. काय केलं जातं, फक्त तो पर्टिक्युलर पोर्शन जो आहे त्या दाढेजवळचा किंवा दाताजवळचा तेवढाच काय केला जातो, ॲनास्थेटिक केला जातो. ओके, सुन्न करणं ज्याला आपण म्हणतात. सर त्या ॲनास्थेटिक टाईपला काय म्हणतात, लोकल ॲनास्थेशिया म्हणतात. ओके, सो ॲनास्थेशिया मीन्स वॉट, इफ वी डिवाइड दिस ॲनास्थेशिया, सो ॲन मीन विदाउट अँड अस्थेसिस मीन्स सेन्सेशन. ओके, सो विदाउट सेन्सेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस ॲनास्थेशिया वर्ड, ॲन इज without and aesthesis means sensation. Okay, the drug which produce a reversible loss of sensation and consciousness. Reversible loss म्हणजे काय, आता इथे असं का नाही म्हटलं त्यांनी, ड्रग विच प्रोड्यूस लॉस ऑफ ऑल सेन्सेशन्स अँड कॉन्शियसनेस.
त्यांनी काय म्हटलं आहे, लॉस ऑफ ऑल सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस म्हणजे काय, कायमस्वरूपी तुमचं सेन्सेशन जे आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं आणि कॉन्शियसनेस तुमचं जे आहे, शुद्ध जी आहे तुमची, ते कायमस्वरूपीसाठी हरकून जाणं किंवा निघून जाणं. आणि रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसन अँड सेन्सेशन म्हणजे काय, तर जी या ॲनास्थेटिकमुळं तुमचं सेन्सेशन आणि कॉन्शियसनेस गेला आहे, तो थोड्या कालावधीनंतर तुम्ही काय येणार आहात, पुन्हा शुद्धीवरती येणार आहात. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. ओके, सो द ड्रग विच प्रोड्यूस रिव्हर्सिबल लॉस ऑफ ऑल sensation and consciousness, that drugs are generally called as general anesthesia. This generally administered by an anesthesiologist. ओके, जसं आपण आतापर्यंत बघितलं कार्डिओलॉजिस्ट असतो, न्यूरोलॉजिस्ट असतो, नेफ्रोलॉजिस्ट असतो, तसा या ॲनास्थेशियामध्ये जो स्पेशलायझेशन असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲनास्थेशिओलॉजिस्ट. इन ऑर्डर टू इंड्यूस मेंटल जनरल ॲनेस्थेशिया टू फॅसिलेट द सर्जरी. हा जो ॲनास्थेशिओलॉजिस्ट जो असतो, जसा कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट असतो, ओके, तसा ॲनास्थेशियालॉजिस्ट असतो, तो स्पेशलायझेशन इन ॲनास्थेशिया. त्यांचं काम काय असतं, ड्युटी काय असते, तर हा जो ॲनास्थेशिया आहे तो इंड्यूस करणं आणि ड्युरिंग सर्जरी त्याला काय करणं, मेंटेन करणं, हे काय असतं त्यांचं काम असतं. ओके, म्हणजे एखादं ऑपरेशन करायचं, समजा आता बाबा तुमचं एखादं काहीतरी स्टमकला ट्युमर आहे, गाठ आहे, ती काढायची आहे, तर जनरली त्या ऑपरेशनला सर्जन काय सांगणार, बाबा 1 तास लागेल. मग तो कॅल्क्युलेट करून काय करायचं, ॲनास्थेशिओलॉजिस्टने त्या पद्धतीचा ॲनास्थेशिया इंड्यूस करायचा 1 ते सव्वा तासाचा. पण समजा इन केस ऑपरेशन थोडं लांबलं, 1 तासापेक्षा 1.5 तासावर झालं, तर तो पेशंट शुद्धीवर यायच्या आधी ॲनास्थेशिओलॉजिस्टने काय करायचं असतं, लगेच पुढचा ॲनास्थेशिया इंड्यूस करून पुन्हा त्याचं सेन्सेशन आणि कॉन्शियसनेस लॉस करायचा असतो. सो त्यांच्यावरती डिपेंड असतं ऑपरेशनचा ऑलमोस्ट 50% सक्सेस रेट. ओके, सो दिस इज द जनरल ॲनास्थेशिया. ॲन मीन्स विदाउट, अँड अस्थेसिस मीन्स सेन्सेशन. दॅट इज anesthesia means, meaning of anesthesia is without sensation. Okay, then the cardinal features of general anesthesia. Okay, so anesthesiaचे फीचर्स काय आहेत, तर पहिली गोष्ट काय होतं, लॉस ऑफ सेन्सेशन्स होतं. ओके, इस्पेशली पेनचं. ॲनास्थेशिया घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती घडते, तर तुमचं सेन्सेशन जे आहे ते लॉस होतं. सगळ्यात जास्त करून कोणतं सेन्सेशन लॉस होतं, तर जे पेनिंगचं सेन्सेशन आहे तुमचं ते कम्प्लिटली काय होऊन जातं, लॉस होऊन जातं. त्यानंतर स्लीप और अनकॉन्शियसनेस. ओके, स्लीप किंवा अनकॉन्शियसनेसमध्ये जाता तुम्ही आणि ॲम्नेसिया येतो. देन अबोलिशन्स ऑफ सोमॅटिक अँड ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस. सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस म्हणजे काय, जे आपण HAP बघितलं होतं गेल्या वर्षी. ओके, काय सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस म्हणजे काय, एखादी गोष्ट सुई टोचल्यानंतर आपण झटकन हात मागे घेतो, पण ज्यावेळेला ऑपरेशनच्या वेळेला पूर्ण ब्लेड तुमच्या स्टमकवरती, पोटावरती फेडवलं जातं, तेव्हा तुम्ही चटकन मागे होत नाहीत का, तुम्ही काही हालचाल करत नाहीत का, तर तुमचे सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे रिफ्लेक्सेस ब्लॉक केले गेले असतात बाय ॲनास्थेशिया. ओके, सो तुमचे ते रिफ्लेक्सेस ब्लॉक होतात. अँड इमोबिलिटी ऑफ मसल, तुमच्या मसलची कोणतीच मुवमेंट होत नाही, कारण जर सेंट्रल नर्वस सिस्टीमचे रिफ्लेक्सेस ब्लॉक झाले असतील तर तुमची मसल जे आहेत ते काय मुवमेंट करणार, त्यांच्याकडून जर कुठलीच कोऑर्डिनेशन होत नसेल तर तुमची मसल मुवमेंट, बॉडीचा कोणताही पार्ट तुमचा काय होणार नाही, मुवमेंट करणार नाही. सो या सिरीजमध्ये काय होतं, ॲनास्थेशिया काय करतो, वर्क करतो. Okay, then stages of anesthesia. Okay, so there are 4 stages. First one is the analgesia, second one is the stage of delirium, then surgical anesthesia, third one, and fourth one is the medullary paralysis. Okay, so these are the 4 stages. Okay, stage wise anesthesia दिला जातो आणि या 4 स्टेजेस आहेत की ज्याच्यामध्ये ॲनेस्थेशिया दिल्यानंतर तुम्ही या स्टेजेसमधून जाता. ओके, जेव्हा पहिल्यांदा ॲनास्थेशिया दिला जातो तेव्हा इनिशियल स्टेजला तुम्ही कुठे असता, ॲनाल्जेसिस स्टेजमध्ये. त्याच्यात काय असतं, स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू लॉस ऑफ स्टेट, दॅट इज रिफ्लेक्सेस रेस्पायनली अँड रिमेन्स नॉर्मल. ओके, म्हणजे काय, ॲनास्थेशिया जेव्हा दिला जातो तेव्हा काय होतं, तुमच्या एक्साइटमेंट असतील, रिफ्लेक्स असतील, त्या काय रेस्पिरेशन्स असतील त्या हळूहळू काय होतात, लॉस व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते काय होतात, रिटर्न नॉर्मलला येऊ शकतात. ओके, देन स्टेज ऑफ डेलिरियम म्हणजे काय, फ्रॉम लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिन ऑफ इरेग्युलर मसल टोन increases, jaw tightly close, heart rate and blood may rise. स्टेज ऑफ डिलिरियम म्हणजे काय, जर समजा ॲनास्थेशियाचा डोस हायर झाला तर तुम्ही लॉस ऑफ कॉन्शियसनेसमध्ये जाता, प्लस तुम्ही नंतर रिटेनसुद्धा होता, नॉर्मल कंडिशनला सुद्धा येतं, पण त्या नॉर्मल कंडिशनला येताना काय होतं, तुमची मसल टोन इन्क्रीज होते. ओके, इरेग्युलर मसल टोन येते तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा जो जॉ आहे म्हणजे तुमचा तोंडाचा जो जबडा आहे तो काय होतो, परमनंटली क्लोज होऊन जातो, म्हणजे ज्याला दातखिळी बसणे हा प्रकार जो आपण म्हणतो तसा होतो जर डोस वाढला तर. हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर जो आहे तो सुद्धा तुमचा जास्त होतं, कारण हार्ट
जास्त पंपिंग करायला लागतं. ओके, सो ही आहे स्टेज ऑफ डेलिरियम. देन स्टेज ऑफ ॲनास्थेशिया म्हणजे काय, एक्सटेंडेड फ्रॉम ऑनसेट ऑफ इरेग्युलर रेस्पिरेशन टू सिजेशन ऑफ स्पॉन्टेनियस ब्रीथिंग. दिस हॅज बीन डिवायडेड इंटू 4 planes. Plane 1, this end when eyes become fixed. Second, loss of corneal and laryngeal reflexes. People start dilating and light reflexes. Dilated people decrease muscle tones, blood pressure falls. ओके, सो ही सर्जिकल ॲनास्थेशिया म्हणजे काय, याच्यात तुमचं रेस्पिरेशन सिजेशन केलं जातं, ब्रिदिंग स्पॉन्टेनियस ब्रिदिंग कमी होऊन जातं आणि 4 स्टेजेसमध्ये हळू होतं. पहिलं म्हणजे तुमचं आईज बिकम फिक्स, तुमचे डोळे एका ठिकाणी स्थिर होऊन जातात. त्याच्यानंतर लॉस ऑफ कॉर्नियल अँड लॅरेंजियल रिफ्लेक्स, डोळ्यांवरचा जो रिफ्लेक्सेस आहे, म्हणजे डोळ्यांवरती जर ते प्रखर लाईट पडली तर आपण काय करतो, डोळे बंद करून घेतो. पण जेव्हा ही ॲनास्थेशियाचा डोस वाढवून जेव्हा तुम्ही सर्जिकल ॲनास्थेशियामध्ये जाता त्यावेळी जरी तुमच्या डोळ्यांवर लाईट मारली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. देन लॅरेंजियल रिफ्लेक्सेससुद्धा कमी होऊन जातात. तोंडाची घशाची काहीच हालचाल होत नाही आपली, काही खायला दिलं तर आपण ते खाली ढकलू शकत नाही. देन पीपल स्टार्ट डायलेटिंग, लाईट रिफ्लेक्सेस, पीपल आपले जे आहेत आय बबल्स ते डायलेट होतात, लाईट रिफ्लेक्स काय कळत नाही. मसल टोन डिक्रीज होऊन जाते, ब्लड प्रेशरसुद्धा कमी होऊन जातो. सो ही स्टेज आहे सर्जिकल ॲनास्थेशियाची. देन स्टेज 4 मेड्युलरी पॅरालायसिस. मेड्युलरी पॅरालायसिस म्हणजे काय, रेस्पिरेटरी अँड व्हॅसोमोटल कंट्रोल सीजेस, म्हणजे आपले जे रेस्पिरेशनचे कंट्रोल आहेत आणि व्हॅसोमोटरचे कंट्रोल आहेत ते कम्प्लिटली इनिब्यूट होऊन जातं. सो ही मेड्युलरी पॅरालायसिस स्टेज थोडी डेंजर असते हायर डोसला. मे बी हायर डोसमध्ये ॲनास्थेशियामुळं डेथसुद्धा आपली होऊ शकते. सो दीज आर द 4 स्टेजेस ऑफ ॲनास्थेशिया. व्हॉट आर दिस 4 स्टेजेस, ॲनाल्जेसी, स्टेज ऑफ डेलिरियम, सर्जिकल ॲनास्थेशिया अँड मेड्युलरी पॅरालायसिस. ओके, द नेक्स्ट, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ दिस ॲनास्थेशिया. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे त्याचा डिस्कवरी कशी झाली, रिसर्च काय काय झाले त्याच्यावरती, पहिला शोध काय लागला ॲनास्थेशियाचा, किंवा शोध लागण्यापूर्वीसुद्धा ऑपरेशन काय आत्ताच होत आहेत का, याच्या आधीसुद्धा जर तुम्ही आयुर्वेदा इन डिटेलमध्ये स्टडी केलं तर आपल्या फार्मसीचे आणि ह्या सगळ्या ड्रग्स रिलेटेडचे तुम्हाला पुरावे त्या काळातसुद्धा मिळतील. त्या काळात ऋषीमुनींनी काय केलेलं आहे जर तुम्ही आयुर्वेदा स्टडी केलात नीट तर जे हे वेद आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपलं दुर्भाग्य असं आहे की हे वेदांची डिस्कवरी भारतातच झाली. आपल्या वेदांची, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. पण काय आहे की अथर्ववेदाचा उपभाग म्हणजे आपला आयुर्वेद. ओके, सो तर आयुर्वेदामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. मग मी फक्त म्हणत नाही मेडिकल फील्डचं, तर जे आपले जे बाकी IT फील्डचं सुद्धा आहे, इंजिनिअरिंगचं सुद्धा आहे, त्याचे सगळे पुरावे वेदात आहेत. आता तुम्ही मेडिकल फील्डचं बघितलं तर आयुर्वेदा जर तुम्ही वाचला असेल, तर मी वाचलं आहे म्हणून मलासुद्धा माहीत. ओके, तर ते आयुर्वेदा ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी त्या काळात ऋषीमुनींच्या काळात, आता हे जे ऋषीमुनी होते आपल्याला ऋषीमुनी फॅमिलियर ऋषीमुनींची नावं माहीत असलेले तुम्हाला म्हणजे कन्सिडर करतो मी. विश्वामित्र तुम्हाला माहिती असतील, महर्षी व्यास तुम्हाला माहीत असतील. तर यांच्या काळात जे ऋषीमुनी होते त्या काळातसुद्धा जे चरक संहिता ज्यांनी लिहिली, चरक ऋषी वगैरे असतील, तर त्या ऋषींनी काय केलेलं आहे, त्या काळात सोनोग्राफी नव्हती, बरोबर आहे. पण त्या काळी जेव्हा एखादी प्रेग्नंट लेडी असेल तर त्या काळी आयुर्वेदामध्ये ऋषीमुनींनी काय लिहून ठेवलेलं आहे की पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत बाळाची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते त्या काळी त्यांनी लिहून ठेवलेले आहे. आणि आत्ताची सोनोग्राफी जर तुम्ही बघितली तर त्याच पद्धतीने जशी तिथे डेव्हलपमेंट सांगितलेली आहे तीच डेव्हलपमेंट आपल्याला आत्ता सोनोग्राफी थ्रू दिसते. त्या काळी त्यांनी कशी बघितले तर विदाऊट सोनोग्राफी फक्त पोटावरती हात ठेवून प्रेग्नंट वुमनच्या त्यांनी ती लिहून ठेवलेली आहे की कशा पद्धतीने पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत बाळ वाढत जातं, काय काय त्याच्यामध्ये बदल होतात, कोणते ऑर्गन डेव्हलप होतात, हे त्या काळी त्यांनी विदाऊट सोनोग्राफी लिहून ठेवलेलं आहे. आणि तेच वेद आपण वापरत नाही आहेत, पण ज्या फॉरेन कंट्री आहेत तेच आपले वेद वापरून ते काय करतात, पुढे डेव्हलपमेंट करतायत, रिसर्च करतायत. कारण जिथे पिकतं तिथं विकत नसतं, हे दुर्भाग्य आहे आपलं. ओके, आता विमानाचं जे संशोधन आहे, राईट बंधूंचं जर तुम्ही मुलाखत वाचलात किंवा त्यांचं पुस्तक वाचलात तर विमानाचं संशोधन करण्याची संकल्पना किंवा त्यांना प्रेरणा कशातून मिळाली तर जे तुकाराम असं जे आपण वाचतो आपल्या वेदामध्ये किंवा पुराणामध्ये. ओके, पुराणं जी काही असतील, पुराणं आता माझ्या घरी आहेत सगळे, विष्णू पुराण असेल, व्यास पुराण असेल, तर त्याच्यामध्ये राईट बंधूंनी काय सांगितलं की जे तुकाराम महाराजांना ह्याला पुष्पक विमान आलं त्याच संकल्पनेतून आम्ही प्रेरित होऊन हे विमान बनवले गेलेलं आहे. ओके, तर त्यावेळी जे हे हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आहेत याचे दाखले किंवा पुरावे आपल्याला सगळ्या वेदात मिळतात. ओके, सो
ओरिजिनल डिस्कवरी ऑफ जनरल ॲनास्थेशिया इज डन इन 1842. 1842ला काय झाली, पहिली ॲनास्थेशियाची डिस्कवरी झाली, दॅट इज इथर. लॅब सॉल्वंट आता जे आपण वापरतो इथर, हे काय आहे, वोलाटाईल आहे. आतापर्यंत आपण वापरलं इथर, गेल्या वर्षी PC1ला सुद्धा आपण वापरलं, ओके, आयडेंटिफिकेशन टेस्टसाठी. तो इथर हा पहिला ॲनास्थेशिया म्हणून काय केला गेला, वापरला गेला, ओके. कधी, 1842 साली. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म इंट्रोड्यूस झाला. क्लोरोफॉर्म हा इतरपेक्षा स्ट्रॉंग ॲनास्थेटिक आहे. कधी, 1847ला. 1847मध्ये क्लोरोफॉर्म हा ॲनास्थेशिया म्हणून काय केला गेला, डिस्कवर केला गेला, ओके, बाय सायंटिस्ट जेम्स सिम्पसन, ओके. जेम्स सिम्पसन यांनी 1847ला क्लोरोफॉर्म डिस्कवर केला. तर सायंटिस्ट क्रॉफोर्ड लॉंग यांनी 1842ला इथर हा पहिला ॲनास्थेशिया डिस्कवर केला. सो हू डिस्कवर द, जनरल नॉलेजमध्ये सुद्धा तुमच्या भर पडेल, हू डिस्कवर द फर्स्ट ॲनास्थेशिया, सायंटिस्ट क्रॉफोर्ड लॉंग इन 1842 डिस्कवर इथर ॲज अ फर्स्ट ओरिजिनल जनरल ॲनास्थेशिया, ओके. देन आफ्टर दॅट 1847 सर जेम्स सिम्पसन इंट्रोड्यूस क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म हा स्ट्रॉंग आहे. आतापर्यंत तुम्ही TV वर सुद्धा बघितले असेल किंवा किडनॅपिंग वगैरे केलं जातं तेव्हा बेशुद्ध कशाने केलं जातं, ते रुमालावाला वगैरे लावतात आणि नाकाजवळ जातात. त्याच्यात काय असतं, तर ते क्लोरोफॉर्म असतं. क्लोरोफॉर्म तुम्ही जास्त प्रमाणात स्मेल करून मला हुंगून बघा, तुम्ही लगेच बेशुद्ध पडाल, ओके. देन त्याच्यानंतर सर होरॅक वेल्स यांनी नायट्रस ऑक्साईड हा काय केला, जनरल ॲनास्थेशिया म्हणून इंट्रोड्यूस केला, ओके. त्याच्यानंतर कंपाऊंड पुढे केलं गेले. जनरल ॲनास्थेशिया म्हणजे काय, तुम्ही शुद्ध हरपली पाहिजे असे काय नाही, फक्त तुम्हाला एका कंटिन्युटीमध्ये तुम्ही स्थिर राहायला पाहिजे आणि तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टीचं भान राहिलं नाही पाहिजे. तर नायट्रस ऑक्साईड म्हणजे काय, आपला लाफिंग गॅस, ओके. त्याला जास्त प्रमाणात दिलं तर तो ॲनास्थेशिया म्हणतो. पण लाफिंग गॅस जेव्हा तुम्ही स्मेल करता नायट्रस ऑक्साईड, तेव्हा आपण काय करतो, सरळ हसायला चालू करतो, कारण आपलं तेवढी ब्रेनमधलं मोटर ॲक्टिव्हिटी सेंटर ॲक्टिवेट होतं, त्याच्यामुळे आपण सगळं लॅफिंग करायला सुरुवात करतो. आपल्याला आजूबाजूला काय चाललं आपल्याला काय कळत नाही, आपण फक्त समोर काय बोलो, कोण काय बोलो, आपण फक्त हसत सुटतो, ओके. सो बाय धिस वे हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आर डेव्हलप, ओके. देन विल्यम इन 16 ऑक्टोबर 1846, ओके. विल्यम यांनी काय केलं, 16 ऑक्टोबर 1846ला गॅसियस इथर, ओके, इथरला काय केलं, गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं त्यांनी आणि पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी दाखवलं, ओके. इथरची डिस्कवरी झाली असेल भले 1842ला, पण 1846ला काय केलं, या सर विल्यम यांनी इथरला काय केलं, गॅसेसमध्ये कन्वर्ट केलं आणि पब्लिकच्या समोर त्या इथर गॅसेसचं काय केलं, त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. जशा आता आपण ट्रायल्स बघतोय कोरोना वॅक्सिनच्या, ट्रायल 1, ट्रायल 2, ट्रायल 2, फेज 1, फेज 2, फेज 3 विजिलन्सच्या ट्रायल्स बघतो की पब्लिकमध्ये येऊन दाखवलं जातं. तशीच ती ही फेज 1 ट्रायल होती असं म्हणायला काय हरकत नाही की त्यांनी पब्लिकच्या समोर येऊन काय केलं, या गॅसेस इथरचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. अँड पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन कन्सिस्ट दॅट द ऑपरेटिंग रूम इथर डोम वेअर गिल्बर्ट ऑबर्ट अंडरवेंट सर्जरी इन अनकॉन्शियस स्टेट ऑफ ॲट द मँचेस्टर जनरल हॉस्पिटल. मँचेस्टर जनरल हॉस्पिटल आहे तिथे काय केलं, सर्जन होते गिल्बर्ट ॲबॉट, त्यांनी काय केलं, या गॅसेस इथर थ्रू अनकॉन्शियस पेशंटची सर्जरी पब्लिकच्या समोर करून दाखवली. म्हणजे पब्लिकला सुद्धा प्रूफ मिळाला पाहिजे की हा जो कंपाऊंड आहे ते आपण ॲनास्थेशिया म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो, ओके. बट इथर इज नो लॉंगर यूज इन मॉडर्न प्रॅक्टिस येट, बट इट इज टू बी कन्सिडर ॲज अ फर्स्ट आयडियल ॲनास्थेटिक, ओके. काय इथर हे आता प्रॅक्टिसमध्ये घेत नाहीत, इथर थ्रू ॲनास्थेशिया दिला जात नाही. आता थायोपेंटॉल सोडियम असेल किंवा मिथोएक्झिटाल सोडियम असेल, अशी लेटेस्ट डिस्कवरीवाली सिंथेटिक कंपाऊंड आपण यूज करतो. इथर हे आता यूज केलं जात नाही, पूर्वीच्या काळी यूज केलं जायचं, पण इथर हे आजही फर्स्ट डिस्कवर आयडियल ॲनास्थेटिक म्हणून, आदर्श असं ॲनास्थेशिया म्हणून, भूल देणारा एजंट म्हणून काय केलं जातं, आजही कन्सिडर केलं जातं, कारण ते पहिलं डिस्कवर झालेलं जनरल ॲनास्थेशिया आहे, ओके. देन त्याच्यानंतर 1929ला कुठलं कंपाऊंड डिस्कवर झालं, सायक्लोप्रोपेन, विच इज माइल्डली यूज ॲज अ जनरल ॲनास्थेटिक फॉर नेक्स्ट 30 इयर. तिथपासून 1929ला सायक्लोप्रोपेन डिस्कवर झाला ॲनास्थेशियामधून. तिथपासून पुढे 30 वर्ष हा सायक्लोप्रोपेन ॲनास्थेशिया म्हणून यूज केला गेला, की किती कंटिन्युअसली 30 वर्ष तो काय केला गेला, यूज केला गेला. त्याच्यानंतर 1956ला हॅलोइथेन डिस्कवर झाला. 1956ला काय झाला, हॅलोइथेन डिस्कवर केला गेला. द टीम ऑफ
टीम एफर्ट बिटवीन ब्रिटिश रिसर्च काउन्सिल BRC अँड केमिस्ट ॲट इम्पेरियल केमिकल इंडस्ट्री. ओके, दोघांच्या संयुक्त विद्यमानाने कोणाकोणाच्या ब्रिटिश रिसर्च काउन्सिल, जसं इंडियन रिसर्च काउन्सिल आहे तसं ब्रिटिश रिसर्च काउन्सिल आहे, ते ब्रिटिश रिसर्च काउन्सिल आणि ब्रिटनमधली कंपनी, कोणती केमिकल कंपनी, केमिस्ट तिथले कुठले, इम्पेरियल केमिकल इंडस्ट्री, या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने दोघांनी संशोधन केलं आणि 1956ला हॅलोइथेनचा त्यांनी शोध लावला ॲज अ जनरल ॲनास्थेशिया म्हणून. त्याच्यानंतर थायोपेंटाल इंट्राव्हेनस ॲनास्थेटिया म्हणून. आता ॲनास्थेशिया कुठलाही आपल्याला इन्हेल करायला देत नाहीत, जनरली फक्त ॲनास्थेशिया मेंटेन ठेवण्यासाठी इन्हेलेशन लावून ठेवतात. पण सुरुवातीला मेजर सर्जरीमध्ये काय केलं जातं, ॲनास्थेशियाचं इंजेक्शन दिलं जातं. आणि ॲनास्थेशियाचं इंजेक्शन पर्टिक्युलरली इंट्राव्हेनस जरी असेल तर काही इंजेक्शन इंट्राथिकलसुद्धा आहेत. इंट्राथिकल म्हणजे काय, डायरेक्टली स्पायनल कॉर्डमध्ये दिली जातात. मेजर ॲनास्थेशियामध्ये ऑलमोस्ट तुम्ही बघा तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्शन दिलं जातं, कारण ते काय होतं, फास्टली ब्लडमधलं स्लोली ब्रेनमध्ये पेनिट्रेट होतात. पण स्पायनल कॉर्डमधलं काय होतं, कारण ते डायरेक्ट कोऑर्डिनेशन CNS आणि ब्रेनशी असल्यामुळं क्विकली पेनिट्रेट होतो आणि तुम्ही अनकॉन्शियसनेसमध्ये जाता. ओके, सो थायोपेंटाल इज अ इंट्राव्हेनस ॲनास्थेटिक. ओके, so this is the history and perspective of historical perspective of जनरल ॲनास्थेशिया. ओके, आतापर्यंत जे आपण बघितलं ते काय होतं, इंट्रोडक्शन होती आणि हिस्ट्री काय होती, रिसर्च कसा झाला, पुढे डेव्हलपमेंट कशी झाली, हे आपण जनरल ॲनास्थेशियाचं बघितलं. देन नाऊ वी सी व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन, आयडियल डेफिनेशन ऑफ this anesthesia and classification of this anesthesia. So question may ask in exam, that is define and classified general anesthesia. So what is general anesthesia? The general anesthesia as central nervous system depressant drug. anesthesia काय करतात, CNS ला डिप्रेस करतात. सो असे ड्रग जे CNS ला डिप्रेस करतात and bring about loss of modalities sensation along with reversible loss of concession. काय करतात ते, मॉडॅलिटीज इज सेन्सेशन आपली लॉस करतात आणि काय करतात, रिव्हर्सिबल, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर रिव्हर्सिबल नसेल तर तुमच्या डेफिनेशनचा मार्क्स काटला जाणार ऑब्वियसली, कारण फक्त लॉस करत नाही तर रिव्हर्सिबल लॉस करतो, कारण कॉन्शियसनेसचा, कारण तुम्ही अनकॉन्शियसमध्ये जाऊन जेव्हा ॲनास्थेशियाचा इफेक्ट कमी होऊन जातो, निघून जातो, तेव्हा तुम्ही पुन्हा कॉन्शियसनेसमध्ये येता. म्हणजे ॲनास्थेशिया काय करतो तर रिव्हर्सिबल लॉस करतो. ओके, सो डेफिनेशनमध्ये हे वर्ड तुम्ही मिसिंग केले नाहीत पाहिजे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जनरल anesthesia? General anesthetic are the central nervous system depressant drug which bring about loss of modalities of sensation along with reversible loss of consciousness. Okay, then let's see the classification. What is the classification of anesthesia? So this anesthetic agent is basically classified into two groups, that is inhalation anesthetic and intravenous anesthetic. Inhalation anesthetic म्हणजे काय, through the injection they are directly inserted into vein. इन्हेलेशन मीन्स इन्हेल करायला दिले जाणारे, आणि इंट्राव्हेनस म्हणजे इंजेक्शन थ्रू डायरेक्टली आपल्या वेनमध्ये टाकले जाणारे. सो दिस इन्हेलेशन ॲनास्थेटिक आर अगेन क्लासिफाईड इन टू ग्रुप, दॅट इज ओलाटाईल लिक्विड, म्हणजे ओलाटाईल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हवेमध्ये ठेवलं तर लगेच उडून जाणार, अँड गॅसेस. ओके, देन दिस volatile liquid again classified into two groups, that is halogenated hydrocarbon and ethers. Then this intravenous anesthetics are basically classified into two groups. One is barbiturates and another one is non-barbiturates. While these non-barbiturates are again classified into subclass, that is eugenol derivative, phencyclidine derivative, steroids and miscellaneous. So let's see the classification in detail. So basic classification is inhalation anesthetic and intravenous anesthetic. So let's see the first inhalation anesthetic. What is meant by inhalation anesthetics? Which include the liquid or volatile in nature and gaseous substance. Inhalation anesthetic मध्ये काय काय असतात, volatile वाली लिक्विड असतात आणि gaseous substance असतात, which are used by inhalation to produce anesthesia. आणि जे काय केले जातात, inhalation through इनहेल करून anesthesia प्रोड्यूस करण्यासाठी दिले जातात. ओके, देन दिस मे बी सब क्लासिफाईड, पुन्हा त्याचं सब क्लासिफाईड कशा केल्यामध्ये केलेलं आहे, टू ग्रुप्समध्ये, ओलाटाईल लिक्विड अँड गॅसेस. देन दिस ओलाटाईल लिक्विड्स आर क्लासिफाईड इन टू अगेन टू ग्रुप्स, दॅट इज हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन्स, विच आर दिस हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन, क्लोरोफॉर्म, हॅलोइथेन, ट्रायक्लोरोइथिलीन अँड इथिल क्लोराइड्स. Okay, then ethers are classified as diethyl ether, vinyl ether, gases, cyclopropane and nitrous oxide. Then what is meant by intravenous anesthetic? These are classified into two groups, barbiturates and non-barbiturates. Barbiturates are ultra short acting barbiturate such as methohexatone, thiopentone, sodium. Then non-barbiturates such as eugenol derivative, in this example propanediol,
propanidine, then phencyclidine derivative that are ketamine, then steroid althecin. Miscellaneous example etomidate and propofol. Okay, so classification and definition, exam मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. डिफाइन अँड क्लासिफाय जनरल अॅनेस्थेटिक. यू नीड टू राईट डाऊन फर्स्ट definition. What is the definition of general anesthetic? General anesthetic are the central nervous system depressant drug which bring about loss of all modalities of sensation along with reversible loss of consciousness. Then classification, these are basically classified into two groups, that are inhalation anesthetic and intravenous anesthetic. Inhalation anesthetic means what? Which include the liquid of volatile nature and gaseous substance used by inhalation to produce anesthesia. This may be subclassified into volatile liquid. These volatile liquid are again classified into halogenated hydrocarbons, that is chloroform, haloethane, trichloroethylene and ethyl chloride. Then another class is ether. Example is diethyl ether and vinyl ether. Then next class is gases. Gases example is cyclopropane and nitrous oxide. Then intravenous anesthetic means what? These are the barbiturates. In barbiturates आपण क्लास बघितला होता, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग barbiturates such as methoexytone and thiopentone sodium. Then non barbiturates are again classified into four subclasses, that is eugenol derivative, example is propanidine. Then phencyclidine derivative, example is ketamines. Then steroid, example is althecin, and miscellaneous example is etomidate and propofol. Okay, so this is the classification of general anesthetic. Then another important question is, what is difference between general anesthetics and local anesthetics? As earlier I told anesthesia are two types, that are general anesthesia and local anesthesia. So what is difference between general anesthesia and local anesthesia? So these are classified given by two way. Okay, दोन प्रकारे आपण डिफरन्स लिहू शकतो. एक बाय थेरॉटिकल टाइप्स आणि अनदर वन इज बाय सिस्टमॅटिक टाईप. साईट ऑफ ॲक्शनमध्ये डिफरन्स काय आहे, मेजर सर्जरीमध्ये यूज केलं जातं का, मायनर सर्जरीमध्ये यूज केलं जातं का, कॉन्शियसनेसबद्दल काय आहे. सो हे थोडं सेकंड आहे, ते सिस्टमॅटिक आहे. सो मी तुम्हाला दोन्ही डिफरन्स नीट समजावून सांगणार आहे, थेरॉटिकलवाला आणि हा जो सिस्टमॅटिक पद्धतीने दिलेला आहे तो. पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की एक्झाममध्ये जेव्हा केव्हा विचारलं जाईल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जनरल ॲनेस्थेशिया अँड लोकल ॲनेस्थेशिया, तुम्ही हा सिस्टमॅटिकवाला जो डिफरन्स आहे, सेट ऑफ ॲक्शन काय आहे, एरिया बॉडी इन्व्हॉल्वमधलं काय आहे, ते डिफरन्स तुम्ही लिहा. सो फर्स्ट वी सी थेरॉटिकल. What is general difference between general anesthesia and local anesthesia? First difference is general anesthesia is the agent which bring about loss of modality of sensation, particularly pain, along with reversible loss of कॉन्शियसनेस. पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन द्यायचं आहे. जनरल ॲनेस्थेशियाची आपण बघितलेली आहे. लोकल ॲनेस्थेशियाची आपण पूर्ण आपल्याला चॅप्टर आहे लोकल ॲनेस्थेशियाचा, त्याच्यामध्ये इन डिटेल बघूया. सो व्हॉट इज मीन बाय लोकल ॲनेस्थेशिया? इट मे बी डिफाईन ॲज एनी सबस्टन्स अप्लाय टॉपिकली ऑर लोकलाइज इंजेक्शन ऑर इनफिल्ट्रेशन टू डल ऑर ब्लॉक द पेन सेन्सेशन. असं केमिकल किंवा ड्रग की जे टॉपिकली एखाद्या पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड एरियावर अप्लाय केलं जातं, त्यामुळे काय होतं, फक्त अप्लाय केलेल्या एरियाचं काय होतं, सेन्सेशन ब्लॉक होतं. त्याला काय म्हटलं जातं, लोकल ॲनेस्थेशिया म्हटलं जातं. देन सेकंड डिफरन्स, द जनरल ॲनेस्थेशिया इज इंड्यूस आयदर बाय इनहेलेशन ऑफ volatile and gaseous anesthetic like diethyl ether, halothane, parenteral administration of intravenous anesthetic like thiopentone sodium. General anesthesia कसं दिलं जातं, by inhalation of volatile liquid or gases like diethyl ether or haloethane, किंवा मग parenteral intravenously administration केलं जातं like intravenous anesthesia, example is thiopentone sodium. आता local anesthesia कसा दिला जातो, the local anesthesia is induced by topical application of drug to skin or mucous membrane or by injection into area subjected to surgical operation or injected into dual membrane of spinal cord. लोकल ॲनेस्थेशिया कुठे दिला जातो, तर पर्टिक्युलरली आपली जी साईट ठरलेली आहे कुठल्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच ठिकाणी फक्त काय केला जातो, तर हा लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो. देन जनरल ॲनेस्थेशिया इज प्रोड्यूस बिफोर कॅरिंग आउट सर्जिकल ऑपरेशन ऑर इन ऑब्स्टेट्रिक्स. काय केलं जातं, जनरल ॲनेस्थेशिया कधी दिला जातो, बिफोर सर्जरी स्टार्ट करण्याआधी. ओके. देन लोकल ॲनेस्थेशिया प्रोड्यूस इन शॉर्ट सर्जिकल प्रोसिजर अँड इन डेन्सेंट्री
ओके. लोकल ॲनेस्थेशिया काय केला जातो, एखादी सर्जरी सुरू करण्याआधी लगेच 1 ते 2 मिनटं दिला तरी लोकल ॲनेस्थेशिया चालतो. ओके. देन जनरल ॲनेस्थेशिया इज प्रोड्यूस बिफोर कॅरिंग आउट जनरल सर्जरी. इट इज सीन केअर ऑफ व्हायटल ऑर्गन इज इसेन्शियल. जनरल ॲनेस्थेशियामध्ये काय आहे, केअर ऑफ व्हायटल ऑर्गन म्हणजे आपली किडनी असेल, हार्ट असेल, याची केअर करणं, काळजी घेणं आपल्याला काय असतं, डॉक्टरना गरजेची असतं. तेच लोकल ॲनेस्थेशियामध्ये केअर ऑफ व्हायटल ऑर्गन इज नॉट इसेन्शियल. कारण लोकल ॲनेस्थेशिया तुमचं पर्टिक्युलर एका एरियाला दिला जातो, सो तिथं एखाद्या ऑर्गनची केअर काय नसते, गरजेची नसते. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ जनरल ॲनेस्थेशिया, हॅलोइथेन अँड सायक्लोप्रोपेन. अँड एक्झाम्पल ऑफ लोकल ॲनेस्थेशिया, प्रोकेन, लिग्नोकेन अँड बेन्झोकेन. Okay, so this is the one of the types of difference between general and local anesthetics. Then another systematic difference between general and local anesthetic is we see. First point is site of action. जनरल ॲनेस्थेशियाची साईट ऑफ ॲक्शन कुठे आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. लोकल ॲनेस्थेशियाची साईट ऑफ ॲक्शन काय आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे. देन सेकंड, एरिया ऑफ बॉडी इन्व्हॉल्व. जनरल ॲनेस्थेशियामध्ये काय होतं, होल बॉडी आपली इन्व्हॉल्व होते. लोकल ॲनेस्थेशियामध्ये काय होतं, रिस्ट्रिक्टेड एरिया इन्व्हॉल्व होतो. कॉन्शियसनेस, थर्ड पॉईंट इज कॉन्शियसनेस. इन जनरल ॲनेस्थेशिया देर इज लॉस ऑफ कॉन्शियसनेस. इन लोकल ॲनेस्थेशिया नो लॉस ऑफ कॉन्शियसनेस. देन पुअर हेल्थ पेशंट, ज्यांची हेल्थला अदर प्रॉब्लेम काय असतील, म्हणजे सर्जरीच्या वेळी ब्लड प्रेशर असेल, त्यांना किडनी प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यामध्ये आपण जनरल अँड लोकल ॲनेस्थेशिया इंड्यूस करू शकतो का. सो अशा पुअर हेल्थ पेशंटमध्ये जनरल ॲनेस्थेशिया देणं हे कसं असतं, रिस्की, बट लोकल ॲनेस्थेशिया इज सेफर वन. देन यूज इन नॉन कोऑपरेटिव्ह पेशंट. ओके, म्हणजे कोऑपरेशन न करणारा पेशंट एखादा असेल, म्हणजे समजा लहान मुलं आहे, ते तुम्हाला कोऑपरेट करणार आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला काय असतो, जनरल ॲनेस्थेशिया देणं पॉसिबल असतं, वाईल लोकल ॲनेस्थेशिया इज नॉट पॉसिबल. मेजर सर्जरीला जनरल ॲनेस्थेशिया प्रेफर केला जातो, लोकल ॲनेस्थेशिया इज नॉट प्रेफर. मायनर सर्जरी जनरल ॲनेस्थेशिया इज नॉट प्रेफर, बट लोकल ॲनेस्थेशिया इज युजली प्रेफर्ड. देन केअर ऑफ व्हायटल ऑर्गन इज इसेन्शियल. अगेन केअर ऑफ व्हायटल ऑर्गन आपण मगाशी बघितलं, म्हणजे हार्ट, किडनी याची जनरल ॲनेस्थेशियामध्ये केअर घेणं इसेन्शियल असतं, बट केअर ऑफ व्हायटल ऑर्गन इन लोकल ॲनेस्थेशिया युजली नॉट नीडेड. एक्झाम्पल ऑफ जनरल ॲनेस्थेशिया, क्लोरोफॉर्म, डायथाइल इथर, थायोपेंटाल सोडियम. ओके. देन एक्झाम्पल ऑफ लोकल ॲनेस्थेशिया, बेन्झोकेन, प्रोकेन अँड लिग्नोकेन. Okay, so this question is very very important. What is the difference between general and local anesthesia according to your exam point of view? So go through it. Okay, let's see the first compound, that is haloethane. ओके, या जनरल ॲनेस्थेशिया क्लासमधलं फर्स्ट कंपाऊंड कोणता आहे, हॅलोइथेन. स्ट्रक्चर सोपा आहे, C ट्रिपल F देन CHCl सो दिस इज ट्रायफ्लोरो 2-chloro 2-bromo ट्रायफ्लोरो इथेन डेरिव्हेटिव्ह. ओके, सो हॅलोइथेनमध्ये काय आहे, इथेन आहे, आणि सबस्टिट्युएंट कोण कोण आहेत, तर फर्स्ट पोझिशनला 3 फ्लोरीनचे फ्लोरीन ॲटम अटॅच झालेला आहे. देन सेकंड पोझिशनला क्लोरो ॲटम अटॅच झालेला आहे. पुन्हा सेकंड पोझिशनला ब्रोमो ॲटम अटॅच झालेला आहे. सो आपल्याला एवढं कळलं आहे की आपले पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, तर इथेन आहे. एवढं आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. सबस्टिट्युएंट आपले कन्फर्म झालेले आहेत. पहिल्या पोझिशनला 3 फ्लोरीन मोलिक्युल आहेत, म्हणजे 1-1-1 ट्रायफ्लोरो. देन दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे, मीन्स 2-chloro. पुन्हा दुसऱ्या पोझिशनला ब्रोमिन आहे, म्हणजे 2-bromo. आणि आपलं पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, इथेन आहे. सो सबस्टिट्युएंट जर अरेंज करायचे झाले तर आपण अल्फाबेटिकली ऑर्डरली अरेंज कराल. ब्रोमो आहे, क्लोरो आहे आणि ट्रायफ्लोरो आहे. ओके, 2-bromo आहे, अल्फाबेटिकली बी पाहिला आहे तो म्हणून 2-bromo. त्याच्यानंतर C येतो, सो 2-chloro, आणि ट्राय म्हणजे 3 नंतर येतो, सो 1-1-1 ट्रायफ्लोरो. आणि पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे, इथेन. सो 2-bromo 2-chloro 1-1-1 ट्रायफ्लोरो इथेन. Okay, so I have put haloethane star mark. So structure as well as IUPAC name is very very important for exam. Okay, so haloethane structure आहे कळलं. IUPAC name काय आहे हॅलोइथेनचं, 2-bromo 2-chloro 1-1 ट्रायफ्लोरो इथेन. Okay, so this is the IUPAC name for haloethane. Then what is the physical property? Okay, so this haloethane is in liquid form मध्ये प्रेझेंट्स असतं. सो कलरलेस लिक्विड आहे, कलर नाही आहे कोणता, मोबाईल लिक्विड आहे, म्हणजे सतत इन मोशनमध्ये असतं. देन ओलाटाईल आणि हेवी लिक्विड आहे, मोलिक्युलर वेटसुद्धा त्याचं जास्त आहे, प्लस ते कसं आहे, ओलाटाईल आहे, जर ओपन ठेवलं तर इव्हॅपरेट होऊन जाईल कम्प्लिटली. ओके, देन त्याचा ओडर कसा असतो, तर क्लोरोफॉर्म लाईक त्याचा ओडर असतो, जसा क्लोरोफॉर्मचा ओडर आहे तसा सेम त्याचा ओडर असतो. देन नॉन फ्लेमेबल आहे.
ओके, म्हणजे जळू शकत नाही, आगीच्या किंवा फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर कोणतंही आग ते प्रोड्यूस करत नाही. अँड डज नॉट फॉर्म एक्सप्लोजिव्ह मिक्सचर विथ एअर. एअरसोबत मिक्स झालं तर कोणतंही एक्सप्लोजिव्ह डेंजरस किंवा धोकादायक असं मिक्सचर ते तयार करत नाही. देन सोल्युबिलिटी काय आहे तर वॉटरमध्ये ते काही अंशी स्लाइटली सोल्युबल आहे काही प्रमाणात, आणि अल्कोहोल, इथर आणि क्लोरोफॉर्म बरोबर मिसिबल आहे. काय होतं, वॉटरमध्ये स्लाइटली काही अंशी सोल्युबल होतं आणि अल्कोहोल, इथर आणि क्लोरोफॉर्म बरोबर काय होतं, मिसिबल होऊन जातं. देन इट बॉइल्स ॲट 50 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट किती आहे त्याचा, 50 डिग्री सेल्सिअस आहे. अँड इट फॉर्म अझोट्रॉपिक मिक्सचर विथ डायइथाइल इथर. समजा जर हॅलोइथेनचं रिॲक्शन डायइथाइल इथर बरोबर केलं तर ते काय फॉर्म करतं, अझोट्रॉपिक मिक्सचर फॉर्म करतं. सो what are the, write down the physical property of this haloethane. First, colorless, mobile, volatile, heavy liquid. Second, chloroform like odor. Third, non-flammable, does not form explosive mixture with air. Then fourth one, slightly soluble in water, miscible with alcohol, ether and chloroform. Then fifth physical property, it boils at 50 degree Celsius. The next, it forms azeotropic mixture with diethyl ether. Okay, so these are the physical property of haloethane. The next, stability and storage condition, it is very very important. It decompose on exposure to light. जर लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते त्याचं डिकम्पोजिशन होतं. सो इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय एअर. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आलं तर अफेक्ट होतं, कारण होलाटाईल आहे, सो उडून जाईल, इव्हॉपरेट होऊन जाईल. हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. सो आपल्याला टाईटली क्लोज आणि लाईटपासून प्रोटेक्ट करणारा कंटेनर पाहिजे. देन टेम्परेचर शुड बी मेंटेन नॉट एक्सिडिंग 25 डिग्री सेल्सिअस. आणि अशा ठिकाणी स्टोअर करायचं की ज्या ठिकाणचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वरती गेलं नाही पाहिजे. सो व्हॉट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन फॉर दिस हॅलोइथेन. इट इज डिकम्पोज ऑन एक्सपोजर टू लाईट. लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते काय होतं आहे, डिकम्पोज होतं आहे. देन इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय एअर. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तरीसुद्धा अफेक्ट होतं आहे. सो इट इज डिकम्पोज ऑन एक्सपोजर टू लाईट. इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय एअर. हेन्स इट इज स्टोअर in tightly closed light resistant container at temperature not exceeding 25 degree Celsius. So this is stability and storage condition. The next, uses are simple. It is most potent anesthetic. Okay, potent anesthetic आहे ते यूज करू शकतो आपण, पोटंट आहे. ओके, सो इट इज ॲडमिनिस्टर बाय इन्हेलेशन. आणि कसं ॲडमिनिस्टर केलं जातं तर बाय इन्हेलेशन method it can be administered. Then induction of anesthesia by haloethane is the smooth and rapid. Okay, haloethaneचा इंडक्शन करणं हे कसं आहे, स्मूथ आहे, इझिली इंडक्शन करू शकतो आणि त्याच्यामुळं होणारा ॲनेस्थेशिया रॅपिड असतो. इट डज नॉट कॉज इरिटेशन टू म्युकस मेम्ब्रेन. आणि म्युकस मेम्ब्रेनला त्याच्यामुळं कोणतंही इरिटेशन होत नाही. सो व्हॉट इज द युजेस ऑफ दिस हॅलोइथेन. इट इज मोस्ट पोटंट. फर्स्ट यूज, इट इज मोस्ट पोटंट ॲनेस्थेटिक. इट इज ॲडमिनिस्टर बाय इनहेलेशन. देन सेकंड, इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया बाय हॅलोइथेन इज स्मूथ अँड रॅपिड अँड डज नॉट कॉज इरिटेशन टू म्युकस मेम्ब्रेन. Okay, so these are the uses. Then brand names. What are the brand names? Brand names are Fluthane, which contain haloethane solution. Then Hypnothane, which contain again haloethane solution, 250 ml haloethane solution. Okay, so what is the brand names for this? Fluthane and Hypnothane. Fluthane and Hypnothane. Okay, so in this lecture we study the introduction part and history of this anesthesia. Here important is stages of anesthesia. Anesthesiaचे स्टेजेस काय आहेत ते इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत तरी विचारलं गेलं नाही एक्झामला, पण तुम्हाला माहीत असावं, मे बी वायवालासुद्धा विचारलं जाऊ शकतं. देन धिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिफाईन अँड क्लासिफाय जनरल ॲनेस्थेटिक. डेफिनेशन जी आहे ॲनेस्थेटिकची ती इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. देन हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन जनरल ॲनेस्थेशिया आणि लोकल ॲनेस्थेशिया, हा तर फार फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या दृष्टीनं. त्याच्यानंतर डिफरन्स आला तर बाय चॉईस तुम्ही कुठलाही लिहा, पण सिस्टमॅटिकवाला हा जर लिहिला, साईट ऑफ ॲक्शन, एरिया, बॉडी इन्व्हॉल्व, तर तुम्हाला जास्त मार्क्स परफेक्टली असेल तर तुम्हाला पैकीच्या आउट ऑफ मार्क्स पैकी मार्क्स मिळू शकतात. सो माझं तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही हाच लिहा. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चर अँड आयुपॅक नेम ऑफ हॅलोइथेन. हॅलोइथेनचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम खूप खूप इम्पॉर्टंट आहे. देन फिजिकल प्रॉपर्टी अँड स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. हॅलोइथेनच्या फिजिकल प्रॉपर्टी त्याचबरोबर त्याचं स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो रिमेनिंग कंपाऊंड वी विल सी इन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.
ओके. सो रिव्हिजन करत राहा आणि काही प्रॉब्लेम असेल, समजलं नसेल तर मला विचारा, मी तुमचे डाऊट काय करेन, सॉल्व करेन. ओके. अगेन थँक्यू सो मच.